पाहिलं तर युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा जो फटका आहे तो महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात पडल्याचे चित्र जे आहे ते दिसून पडत आहे। अशातच 5 ते 6 दिवसापासून जे आहे गॅसच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या आणि प्रशासन दुसरीकडे म्हणत आहे की आमच्याकडे उपलब्ध साठा जो आहे तो अद्यापही आहे, परंतु जो इंधन साठा असतो तो इंधन साठा जो आहे तो अद्यापही महाराष्ट्रामध्ये तुटवडा असल्याचे चित्र जे आहे ते दिसून पडत आहे। अशातच गॅस असो, पेट्रोल असो, या बाबतीत खाद्याचं तेल असो, या बाबतीत जे आहे हा तुटवडा दिसून पडत आहे। तर काही हॉटेलमध्ये जाऊन पाहिलं तर जे नाश्त्याचे रेट असतात ते सुद्धा 1 ते 2 रुपयांनी वाढवण्यात आलेले आहे आणि आता तर अमरावतीमध्ये जे पाहायला गेलं तर काही पेट्रोल पंप बंद झाल्याचे सुद्धा चित्र दिसून पडलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर माझ्या मागं आपण बघू शकता आहात पेट्रोल पंपावरती जे आहे मोठ्या प्रमाणात रांगा लागताना दिसून पडत आहे आणि अशातच आता नेमकं सरकार सांगत आहे की आपल्याकडे जो उपलब्ध साठा आहे आणि काल 2 दिवस पूर्वी पाहिलं तर मुंबईमध्ये जे आहे जहाजाच्याद्वारे जे आहे टँकरचा साठा जो आहे पूर्ण झाला होता आणि काल जे आहे गुजरातमध्ये एक जहाजाच्याद्वारे टँकर आलेले आहे, परंतु आता नेमकं हा साठा येऊ लागलेला आहे तरी पण जे आहे हे टंचाई का बरं भासत आहे आणि नेमकं ग्राहकांना जो आहे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे की उपलब्ध साठा महाराष्ट्राकडे आहे, परंतु गॅस असो, पेट्रोल असो, हे जे टंचाई दिसून पडलेली आहे याकडे आता प्रशासन कशा पद्धतीनं उपाययोजना करतील याकडे जनतेचं लक्ष वेधित झालेलं आहे। अनिरुद्ध उगले, एलेक्स मराठी, अमरावती।